नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट आणलेली आहे आणि ती कशा प्रकारे आहे तेही आपण बघणार आहोत। ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत आणि डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला असून आपल्या लाडक्या बहिणीचे जानेवारीचा हप्ता म्हणजेच की मकर संक्रांतीचा दिवस हा ही आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे आणि तो आपल्या लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये जमा होणार असून आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र पाठवलेलं आहे की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर जमा करावे आणि ते तात्काळ आपल्या लाडक्या बहिणींना खर्चायला पाठवावे असंही त्यांनी सांगितलं। आणि आपले देवाभाऊ हे म्हणत होते की आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर कोणीतरी डल्ला मारत असून हे पैसे 2500, 3000, 4000 आणि 4200 रुपये हे असे जमा झालेले असून त्यांनी पैसा काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे आणि ती बातमी पेपरामध्ये आणि मोबाईलवरही दिलेली आहे। आणि आपल्या वक्तव्यातून आपले एकनाथ साहेब हे आपल्या बहिणींसाठी आहे आणि आपल्या बहिणींसोबत आहे असंही त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केलं आणि आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकण्याचा एक प्रयत्न असून आपल्या देवाभाऊंनाही सांगितलं आणि अजितदादांनाही सांगितलं बाकी सगळ्या गोष्टी बंद राहू द्या, पण आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि आपल्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या साड्या किंवा बाकीची कामे ही लवकरात लवकर त्या झाली पाहिजेत आणि त्यांना कोणत्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, त्याकरिता त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि आपल्या लाडक्या बहिणीचे पैसेही लवकरच जमा होतील असंही त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलेलं आहे। अशा प्रकारे आपले एकनाथ शिंदे साहेब